भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने माननीय पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या शांतता समितीच्या या बैठकीला उपस्थित असलेले सन्माननीय अध्यक्ष एम राजकुमार, त्यांचे सर्व सहकारी, या बैठकीला उपस्थित असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त कमिटी, उत्सव कमिटी, जयंती साजरी करणाऱ्या सर्व मंडळाचे पदाधिकारी, मिरवणूक काढणाऱ्या सर्व मंडळाचे पदाधिकारी, सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या संदर्भात गेल्या 15 दिवसापासून शहरामध्ये सुरू झालेलं एक वातावरण आणि या वातावरणामध्ये आंबेडकर जयंती 19 का 21 या संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी, पत्रकारांनी, सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. बांधवाने 21ला मिरवणूक काढण्याचं धोरण असं होतं की काही मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी 31 मार्चच्या सार्वजनिक बैठकीमध्ये अशा पद्धतीच्या सूचना केल्या की आम्हाला मिरवणुकीमध्ये आम्ही एवढा खर्च करून येतो, परंतु आम्हाला पुढे जाता येत नाही. याचं उदाहरण गेल्या वर्षी सीपी साहेबांनी, गव्हाडे साहेबांनी हे बघितलेलं. पांढरापूर चौकापासून न्यू बुधवारपेठ पर्यंत असणाऱ्या गाड्या जागेवरच थांबल्या. मेकॅनिक चौकापर्यंत आलेल्या गाड्या त्या ठिकाणीच थांबल्या आणि मिरवणुकीच्या मार्गावरून येणारी जी सुरुवातीची गाडी मेकॅनिक चौकातून परत गेली आणि हा टाइम लिमिट होता रात्री 12. पावणे 12ला सगळं आपण स्पीकर बंद करतो, सगळं करतो आणि मंडळाच्या कार्यकर्त्याची भूमिका एकच होती की आम्हाला एवढा खर्च करतो, एक मंडळ 3 लाख, 4 लाख, 5 लाख, मिरवणुकीमध्ये साधा आम्हाला येता येत नाही, मग आम्ही दुसरी मिरवणूक काढतो. सगळ्या कार्यकर्त्याचं मनोगत ऐकलं. तसं तर पूर्वीच्या काळामध्ये सोलापूर शहराच्या सूत मिल ज्या चालू होत्या, त्या सूत मिलला मंगळवारी सुट्टी असायची साहेबांनी आणि मग त्यावेळेस मिल कामगार हा बौद्ध समाजाचा जास्त होता, त्यांच्यासाठी मंगळवारी मिरवणुकीची ही प्रथा पूर्वी होती. त्याच्यानंतर MSEBीनं बुधवारी लाईट बंद केली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. मग बुधवारचा मिरवणुकीचा प्रकार चालू झाला आणि शासकीय कर्मचाऱ्यासाठी रविवारी मिरवणूक काढावी अशा पद्धतीचे संकेत मध्यवर्तीच्या बैठकीमध्ये झाले आणि मग रविवारी मिरवणुकीची पाहणी चालू. खरं तर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती ही सर्व लोकांसाठी आहे, परंतु गेल्या अनेक वर्षापासून मध्यवर्तीमध्ये माझं पटलं नाही, माझं ऐकलं नाही की स्वतंत्र मध्यवर्ती, दुसरे मध्यवर्ती काढण्याचा प्रयत्न या सोलापूरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्याची सुरुवात झाली. परंतु या जयंतीचा इतिहास, बाबासाहेब आंबेडकर जिवंत असल्यापासूनचा जो इतिहास आहे मिरवणुकीचा, त्याला कुठं गाळबोट लागू नये म्हणून आमच्या पूर्वजांनी केलेली परंपरा, ही परंपरा टिकवण्याचं काम आम्ही गेल्या 25 वर्षामध्ये, 40 वर्षामध्ये या ठिकाणी केलं. या ठिकाणी माझे सहकारी राजा इंगळेने 1986च्या म्हणजे जाहिरातीचा उल्लेख केला. लोकांना माहिती नाही त्यावेळेस कोणाला जन्मही नव्हता 86ला आणि मग जुन्या पूर्वजाचा इतिहास, ती परंपरा पुढे नेण्याची भूमिका आपण या ठिकाणी या मध्यवर्तीने जोपासली. आणि मग 21चा ज्यावेळेस आमचा निर्णय झाला त्यावेळेस सीपी साहेबांनी आम्हाला बोलवलं, सविस्तर अशी चर्चा केली आणि 21च्या मिरवणुकीचा दुसरा त्याच्यामध्ये पॅटर्न होता सर, शासन आणि प्रशासन हे गेल्या 2 वर्षाच्या आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकी म्हणजे जे ढवळाढवळ झाली सोलापूरच्या, ती कुठं तर थांबावी यासाठी 21चा काही मंडळाचा प्रयत्न होता. ही भूमिका आम्ही आपल्यासमोर स्पष्टपणे सांगितली आमच्या मध्यवर्ती. त्याच्यावर सुद्धा आपण विचार केला. आजूबाजूचे कर्नाटक राज्य असेल, तेलंगणा असेल, महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभाग असेल, नाशिक असेल, मुंबई, पुणे असेल, या विभागातून या मिरवणुकीला लोक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये आणि त्याचा पाठीमागचा उद्देश होतो. आणि म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव आणि विश्वस्त समितीने निर्णय घेतला की परंपरा
ही पाळली असेल किंवा पाळली जात असेल तर 21ची मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तशा पद्धतीचं सीपी साहेबांशी चर्चा केली आणि सीपी साहेबांनी एकच सांगितलं की तुमचा जो परंपरेचा मार्ग आहे, रविवारी निघणारी जी मिरवणूक आहे 19 तारखेला सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून डफरिंग चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, वाडी हॉस्पिटल, चांदणी चौक, महापौर बंगल्यावर महात्मा गांधी पुतळा, महात्मा गांधी पुतळ्यावर अण्णाभाऊ साठे पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून महात्मा ज्योतिराव पुतळा सुपर मार्केट, त्या ठिकाणी मेकॅनिक चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, मधला मारुती, मंगळवार पेठ पोलीस चौकी आणि चाटी गल्ली, तिथून बाळेवीस वरून पंचाची चावडी, अशा पद्धतीचा हा जो मार्ग आहे तो मार्ग सीपी साहेबांनी मान्य केला. त्यामुळे मध्यवर्तीने आपण 21ची मिरवणूक कॅन्सल करून 19च्या मिरवणुकीमध्ये सीपी साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. ही खुलासा मंडळाला असावा यासाठी या ठिकाणी बांधवांनो या ठिकाणी 19च्या मिरवणुकीचा त्याच दिवशी निर्णय झाला आणि सीपी साहेबांनी सांगितलं की तुमचा पारंपरिक मार्ग आम्ही देतो. त्याचं कारण असं होतं की डफरिंग चौकातून नवल पंपाच्या माध्यमातून किंवा नवल पेट्रोल पंप पुढे महापौर बंगला या ठिकाणी मिरवणुकीच्या ज्या अडचणी गाड्या थांबायच्या होत्या त्याच्यामुळे मिरवणूक पुढे जात नाही. हा मोठा मार्ग जर आपण चालू केला तर बघा मिरवणूक थांबते का. फर्स्ट कम फर्स्ट, जो पहिला येईल तो पुढे जाईल या भूमिकेनं आम्ही 15 मिनिटाची वेळ दिली. कारण आंबेडकर पुतळ्याचं दर्शन किंवा पुतळ्याला हार घातल्याशिवाय कोणतीही मिरवणूक पुढे जात नाही. आणि तुम्ही जर बघितलं गेला 10 वर्षाचा इतिहास तरुण कार्यकर्त्यांनी, कारण आंबेडकर पुतळ्याजवळ नाचणारा एकच माप असतो सर, तो बाहेरचा आनंद लुटण्यासाठी आलेले सगळे कार्यकर्ते येतात. जी गाडी येते त्या गाडीजवळ नाचणारा बाप तोच असतोय. 15 मिनिटाची झाल्यानंतर ती गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही मध्यवर्तीच्या वतीनं सीपी साहेबांना आश्वासित केलेलं आहे. आणि निश्चितच मी सांगतो की हा पारंपरिक मार्गाने निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये आपण सर्वजण मध्यवर्ती जयंती उत्सव समितीला सहकार्य कराल आणि ही मिरवणूक शांततेने संयमाने भीम जल्लोषात आपण साजरी करण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया. राहिला एमएससीबीचा प्रश्न, सर गेल्या अनेक वर्षापासून महात्मा गांधी पुतळा ते महापौर बंगला ही लाईट कायमची बंद असते. गेल्या वर्षी सीपी साहेबांनी कबाडे साहेबांना मी स्वतः दाखवलं त्या ठिकाणी. मागच्या वर्षी अजित गायकवाडच्या मंडळावरती दुर्घटना त्याच ठिकाणी घडली. म्हणजे नेमकं वर्षानुवर्ष त्या ठिकाणी लाईट घालवतात का लाईट जाते, हा खरा संशोधनाचा भाग आहे. आणि मी सीपी साहेबांना विनंती करेन की पूर्वी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून मिरवणुकीच्या 2 दिवस अगोदर मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली जाते साहेबांनी. ज्या ठिकाणी खड्डे आहेत, ज्या ठिकाणी लाईट आहे, ज्या ठिकाणी झाडाच्या फांद्या आलेल्या आहेत, हे बघण्यासाठी आपण पाहणी दौरा करावा आणि मध्यवर्ती जयंती उत्सवाच्या माध्यमातून ज्या सूचना केल्यात त्या सूचनेची अंमलबजावणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135व्या जयंतीची ही मिरवणूक चांगल्या पद्धतीने, आनंदाने, उत्साहाने, जल्लोषाने आपण साजरी करूया. अधिक न बोलता या केलेल्या सूचनेच्या संदर्भात प्रशासन गांभीर्याने दखल घेते आणि जो शासनाचे जे प्रतिनिधी येतील सर त्या संदर्भात सुद्धा आपण आपली चर्चा केली. ते तुम्ही तुमच्या वार्ता सांगा, मी काय सांगणार नाही. तेव्हा प्रशासनाने, पोलीस प्रशासनाचं सहकार्य करतेच, परंतु इतर जे प्रशासन आहे एमएससीबी वास्तविक पाहता पाटील साहेब सोलापूरचे त्यात एक्झिक्युटिव्ह, त्यांना विनंती आहे की त्यांनी यावेळेस स्वतः लक्ष द्यावं. नाहीतर यावेळेस सगळा मोर्चा एमएससीबी कडे जाऊ नये याची दक्षता त्यांनी घ्यावी. कारण दरवेळेच्या मिरवणुकीमध्ये गेल्या 10 वर्षापासूनची ही मुंबई आणि या संदर्भात सर्व सूचनांचा आपण विचार करावा. परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या आणि त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.